सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव तन्वी केसरकर. तर आज पण मी स्वामींचा अभिषेक केला. आज होता गुरुवार आणि दरवेळेसप्रमाणे दर गुरुवारी मी स्वामींची आरती करते. आज आपण ऐकणार आहोत स्वामींचा इतिहास, म्हणजेच स्वामींचीच गोष्ट. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे बड़े श्री स्वामी समर्थ महाराज. इसवी 1457च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे साधून ते कर्दई वनात अदृश्य झाले. या कर्दई वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दई वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उद्धवाचे निमित्त साधून त्यांनी पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हावे होते. कुऱ्हाड वारुळा पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली. त्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांच्या माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगा तीरावर प्रयाण केले. गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कोलकात्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध रस्त्यावर मार्गदर्शन केले. भेटली त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला व तेथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट वरून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2025 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करत आहेत व अनंत काळापर्यंत करत राहतील. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात तर त्यांचे दर्शन घडले, तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कोणाला भगवदेवीचे रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालवण्यासोबतच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आज तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही पण स्वामींची सेवा करत राहा. आज मी जे काय आहे ते स्वामींमुळेच आहे. 2012मध्ये जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले, माझं आयुष्य बदललं. आयुष्यामध्ये खूप संकट आली, पण स्वामींनी प्रत्येक संकटामध्ये मला साथ दिली आहे. आजपर्यंत कितीही संकट येऊ दे, मला विश्वास आहे की स्वामी नेहमी सोबत असतात आणि नेहमी साथ देतात. हा माझा विश्वासच नाही, पण हे खरं आहे.